हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 5 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. शेवटी मागील 8 दिवसांपासून जी धावपळ सुरू होती ती धावपळ संपली आहे. अर्णव आणि ईश्वरीची सुद्धा आणि रमाकांत, वल्लरी, उदयकांतची सुद्धा. शेवटी उदयकांत आणि वल्लरीने रमाकांतला पुन्हा एकदा पकडलंय. जवळपास 2 तासांचा वेळ असताना सुद्धा रमाकांत हॉटेल रूममध्ये पोहोचूच शकला नाही आणि मग वल्लरी आणि उदयकांतने त्याला पकडलं आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले. म्हणजे आता रमाकांतचं काही खरं दिसत नाही. दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव हे सुद्धा मागील 8 दिवसांपासून प्रयत्न करत होते कॉम्पिटिशनच्या व्हेन्यूवर आम्ही कधी पोहोचतो याची, आणि शेवटी ते कसेबसे या कॉम्पिटिशनच्या व्हेन्यूवर पोहोचले आहेत आणि ही स्पर्धा आम्हीच जिंकणार असं त्यांनी मिसेस देशमुखला ठणकावून सांगितलं आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. ईश्वरी ही बाथरूममध्ये असते, ती खूप लाजते आणि अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. आणि तेवढ्यात ईश्वरीला एक पाल दिसते, ती जोरात ओरडते आणि अर्णवला घट्ट मिठी मारते. त्यामुळे अर्णवसुद्धा खूप खुश होतो. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा हे अतिशय सुंदर गाणं सुरू असतं आणि अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पूर्णपणे हरवून गेलेले असतात. तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही भानावर येतात. लाईट गेलेली असते, लाईट येते आणि फॅन जोरात चालू होतो. ईश्वरी अर्णवला विचारते, सर, मी तुम्हाला म्हटले होते ना फॅन लावू नका, का फॅन लावलाय? मला किती थंडी वाजतीये. अर्णव सांगतो, मी सिंधू लाईट गेली होती ना त्यामुळे चेक करण्यासाठी फॅन चालू केला होता. थांब 1 मिनटं, मी बंद करतो. आणि अर्णव हा फॅन बंद करायला जातो. ईश्वरीला खूप थंडी वाजत असते. अर्णव फॅन बंद करतो तेव्हा कुठे ईश्वरीला बरं वाटतं. अर्णव म्हणतो, तुझी साडी सुकवायची आहे ना, घेऊन ये. आणि ईश्वरी ही साडी घ्यायला पुन्हा एकदा वॉशरूममध्ये जाते. आणि अर्णव हा ईश्वरीचाच विचार करत असतो. ईश्वरी किती सुंदर दिसत होती, ईश्वरी माझ्या किती जवळ होती, याच विचारात तो असतो आणि त्यालासुद्धा खूप भारी वाटलेलं असतं. इकडे वल्लरी आणि उदयकांत हे दोघेसुद्धा याच लॉजवर असतात. तेवढ्यात वल्लरीला येथे रेलिंगवर रक्त लागलेलं दिसतं. उदयकांत हा वरतून खाली येतो आणि म्हणतो, रमाकांत कोठेच नाही आहे, मी त्याला सगळीकडे शोधलं. तर वल्लरी त्याला सांगते, असं कसं? हे पहा रक्ताचे डाग, याचा अर्थ रमाकांत वरच गेलाय. उदयकांत म्हणतो, ठीक आहे, आपण या रक्ताचा मागोवा घेऊया, तो आपल्याला नक्कीच सापडेल. आणि मग वल्लरी आणि उदयकांत हे दोघेही पुन्हा एकदा वर येतात रमाकांतला शोधण्यासाठी. रमाकांत नक्की सापडेल असा त्यांना फुल कॉन्फिडन्स असतो. दुसरीकडे आकाश आणि मामा हे दोघेही पुन्हा एकदा या आयोजकाकडे येतात आणि त्याला पुन्हा रिक्वेस्ट करतात, अर्णव आणि ईश्वरी हे दोघे पावसात अडकले आहेत, तुम्ही आम्हाला त्यांचे पासेस द्या. मामा म्हणतो, सर प्लीज ऐकून घ्या, आमचा खूप जेन्युइन प्रॉब्लेम आहे आणि आमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत ना, तुम्ही त्यांचे पासेस आम्हाला देऊ शकतात, आम्ही एकाच फॅमिलीत आहोत. पण हा आयोजक अतिशय उद्धटपणे सांगतो, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जेव्हा आम्ही यांना पासेस दिले तेव्हाच सांगितलं की आता आम्ही तुम्हाला पासेस देऊ शकत नाही. उलट जेव्हा यांनाच पासेस द्यायचे होते ना तेव्हा मिसेस देशमुखने रिक्वेस्ट केली, मग आम्ही जजेसची परमिशन घेतली, तेव्हा यांना डुप्लिकेट पासेस इश्यू केले आहेत. आता दुसऱ्या कोणालाही डुप्लिकेट पासेस इश्यू होणार नाही. आकाश खूप चिडतो आणि म्हणतो, हे तू आहे ना. तेवढ्यात मामा त्याला इशारे करतो, आकाश शांत. आकाश शांतपणे म्हणतो, सर माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. हा आयोजक आकाशला पुन्हा एकदा माज दाखवतो. आकाश म्हणतो, तुम्ही आम्हाला पासेस इश्यू करा प्लीज, आणि आमचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. दादा आणि ईश्वरी हे दोघे येत आहे पण पावसात अडकले आहेत, ते इथे पोहोचणारच आहेत ना. तुम्ही त्यांचे पासेस आम्हाला दिले ना तर आल्यानंतर ते जे काही वाद घालतील किंवा त्यांना जो वेळ लागेल तो वाचेल, तेवढंच त्यांना स्पर्धेत जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल. तर हा आयोजक उद्धटपणे म्हणतो, ओ तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? एकदा सांगितलंय ना, पुन्हा पुन्हा तेच काय बोलताय हो, उगाच माझा वेळ घालताय. नाही म्हटलं ना पासेस मिळणार नाही. तुम्हाला अक्कल नाही आहे का? एकदा सांगितलेलं कळत नाही का? डायरेक्ट अक्कल काढली. त्यामुळे आकाशला खूप राग येतो. आकाश
चक्क या आयोजकाच्या अंगावर धावून जातो. तेवढ्यात मामा त्याला थांबवतो आणि त्याला समजावून सांगतो, अरे अजून स्पर्धा सुरू झालेली नाही आहे. स्पर्धा सुरू होण्याच आधी जर त्याला ठोकून काढलं तर स्पर्धा सुरू तरी कशी होणार? उगाच आपल्यालाच प्रॉब्लेम येईल. त्यामुळे शांत राहा. एकदा ईश्वरी आणि अर्णव आले का मग याचा चांगला समाचार घेतील. चल बाहेर. असं म्हणून मामा आकाशला घेऊन बाहेर जातो. आकाश या आयोजकाला चांगले डोळे दाखवतो. आयोजकाला माहीत नसतं जेव्हा अर्णव येईल तेव्हा आपल्याला उलट्या टांगून कशी शिक्षा देईल. त्यामुळे हा आयोजक चांगलाच माजात असतो. इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही हॉटेलच्या रूममध्ये असतात. ईश्वरी वॉशरूममधून तिची ओली साडी घेऊन येते आणि मग अर्णव ही साडी पाहू लागतो. ईश्वरी विचारते, सर हे काय करताय? अर्णव म्हणतो, साडी किती ओली आहे ते पाहतोय. थांब फॅन लावतो, फॅनने सुकेल साडी. तर ईश्वरी म्हणते, नाही सर फॅन नका लावू, आधीच मला खूप थंडी वाजतीये, फॅन नका लावू, माझी तब्येत आणखीन खराब होईल, मला सर्दी होईल. अर्णव म्हणतो, ठीक आहे फॅन नाही लावत. मग काय करायचं? आपण आहे ना साडी ड्राय क्लीन करूया. ईश्वरी म्हणते, कशाला ड्राय क्लीन? त्यापेक्षा आहे ना मी बाहेर सुकवायला टाकते, साडी ही लवकर वाळून जाईल. अर्णव म्हणतो, थांब थांब 2 मिनटं. ईश्वरी विचारते, काय झालं? अर्णव म्हणतो, थोडं डोकं वापर ना ईश्वरी. ईश्वरी चिडून म्हणते, सर. अर्णव म्हणतो, काय सर? अगं बाहेर किती पाऊस पडतोय आणि एवढ्या पावसात तू साडी वाळवणार आहे बाहेर, तूही ओली होशील, साडीसुद्धा पुन्हा ओली होईल. ईश्वरीला समजतं तिने काय मूर्खपणा केलाय. ईश्वरी ही बेडवर जाऊन बसते. अर्णव विचार करत असतो, आता काय करायचंय? अर्णव ही साडी किती ओली हे पाहत असतो. ईश्वरी विचारते, आता काय फुंकर मारून साडी वाळवणार आहात? अर्णव चिडून म्हणतो, फालतू जोक मारू नको बरं का. ईश्वरी त्याच्याकडे रागारागाने पाहते. अर्णव साडी किती ओली आहे ते पाहतो आणि म्हणतो, आता आपण एक काम करूया, आपण आहे ना ही साडी ड्राय क्लीनला टाकूया. ईश्वरी म्हणते, सर साडी ड्राय क्लीनला आपण काय 5 स्टार हॉटेलमध्ये नाही आहोत, येथे साडी ड्राय क्लीन कशी होणार? अर्णव म्हणतो, मग एवढी ओली का केलीस तू साडी, तुला कळत नाही का? तर ईश्वरी म्हणते, वा रे वा, तुमच्यासारखं सूट बुटात नव्हते ना मी की धावत पळत आले आतमध्ये, साडीत होते, साडीत. ही अशी नऊवारी साडी, त्यात कानात वेल, एवढे दागिने, पळता नाही आलं मला. कधी तुम्ही घालून पहा, मग तुम्हाला कळेल. अर्णव विचारतो, हे सगळं मी का घालून पाहायचं? ईश्वरी म्हणते, नाही नाही घालून पहा ना, मग आमच्या बायकांचं दुःख तुम्हाला कळेल, तोपर्यंत आमचं दुःख तुम्हाला कळायचं नाही. अर्णव विचार करतो, ही काय बोलते ना, तिचं तिला कळत नाहीये. अर्णव म्हणतो, तू आहे ना शांत बस, तू ओली झाल्यामुळे तुझं डोकं चालत नाहीये, मी रूम सर्व्हिसला कॉल करून विचारतो. आणि अर्णव हा रूम सर्व्हिसला कॉल करतो आणि विचारतो, ड्राय क्लीनसाठी कोणाला तरी पाठवून द्या. तर हा माणूस म्हणतो, ड्राय क्लीन म्हणजे? अर्णव म्हणतो, ड्राय क्लीनसुद्धा तुम्हाला कळत नाही का आणि हॉटेल चालवताय? अहो कपडे ओले झाले आहेत, ते सुकवण्यासाठी काहीतरी पाठवा. हा माणूस म्हणतो, हो हो ठीक आहे पाठवतो. अर्णव म्हणतो, ब्लोअर वगैरे पाठवा, नाही तर तुमच्याकडे ड्राय क्लीन सर्व्हिस नाही आहे का? हा माणूस म्हणतो, ते काय असतं? अर्णव चिडून म्हणतो, अहो कपडे ओले झाले आहेत, ते सुकवण्यासाठी काहीतरी पाठवा. हे सगळं ऐकून ईश्वरी हसत असते. अर्णव हा एकदम 5 स्टार हॉटेलच्या सर्व्हिसेस एक्सपेक्ट करत असतो, पण ह्या लॉजवर त्याला असं काहीही भेटणार नसतं. अर्णव म्हणतो, जे काही असेल ते लवकर पाठवावं. आणि अर्णव फोन कट करतो. हे सगळं ऐकून ईश्वरी हसत असते. अर्णव सांगतो, असल्या कसल्या हॉटेलमध्ये आणलंयस तुम्हाला? ईश्वरी म्हणते, सर तुमच्या हायफाय हॉटेलच्या सोयीसुविधा आहे ना येथे नाही मिळणार, जे मिळतं आहे ना त्यात सुख मानून घ्या. अर्णव ईश्वरीकडे रागारागाने पाहतो. ईश्वरी त्याच्याकडे रागारागाने पाहत असते आणि मग दोघे वाट पाहत बसतात की कधी एकदाचं ब्लोअर येतं आहे किंवा मग ड्रायक्ली सर्व्हिसेससाठी कुणी माणूस येतो आहे. परंतु खूप वेळ होऊन जातो तरीही कुणी आलेलं नसतं. त्यामुळे या दोघांना खूप टेन्शन येतं की आता काय होईल, आपल्याला लवकरात लवकर साडी वाळवायची आहे आणि मग जायचं आहे. आणि इकडे रमाकांत हा अजूनही त्या हॉटेलच्या पोर्चमध्येच फिरत असतो. म्हणजे त्याला चावी देऊन किती वेळ झाला आहे. तोपर्यंत ईश्वरीची आंघोळ झाली, मग ईश्वरी आणि अर्णवचा रोमांच झाला, मग त्या दोघांनी साडी कशी वाळवायची याच्यावर तासभर डिस्कशन केलं. तरीसुद्धा रमाकांत अजून पोर्चमध्येच फिरतोय. आणि उदयकांत आधीच सगळं पाहून गेला होता, तेव्हा रमाकांत त्याला दिसला नव्हता. मग उदयकांत तेव्हा कुठे होता देव जाणे. रमाकांत हा तेथेच फिरत असतो आणि तेवढ्यात वल्लरी आणि उदयकांत तेथे येतात आणि हे दोघे त्याचं तोंड दाबतात. उदयकांत चिडून म्हणतो, कुठे गेला होतास रे? आता तू माझ्या तावडीतून सुटत नाही, पहा मी आता काय करतो ते.
वल्लरी म्हणते, अरे तुला काय गप्पा मारायच्या त्या नंतर मार रे, आधी इथून चल, इथं ईश्वरी आणि अर्णव आहे. आणि मग हे दोघेही उदयकांतला आपल्याबरोबर घेऊन जातात. म्हणजे रमाकांत पुन्हा एकदा वल्लरी आणि उदयकांतच्या तावडीत सापडलाय आणि आता तो काही ईश्वरी आणि अर्णवला सापडत नाही, त्यांना काही सत्य सांगू शकत नाही, एवढं मात्र नक्की. इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे अजूनही ब्लोअरची वाट पाहत बसलेले असतात. अर्णव ईश्वरीवर चिडून म्हणतो, पाहिलंस का, म्हणून तुला मी म्हणत होतो या हॉटेलमध्ये थांबायला नको, एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये थांबूया, पण तुला ऐकायचं नसतं. काय रूम सर्व्हिस आहे त्यांची, 15 मिनिटांपासून आपण वाट पाहतोय, पण अजूनही काही कुणी आलेलं नाहीये. आता साडी कशी सुकवायची? ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला खूप घाई असते, येतील ना ते, त्यांना काहीतरी काम असेल. अर्णव चिडून म्हणतो, अगं हेच तर त्यांचं काम आहे, त्यांच्याकडे जे गेस्ट थांबले आहेत त्यांना रूम सर्व्हिस देणं, असं दुसरं कोणतं काम असणार आहे त्यांना. अर्णव म्हणतो, तू थांब, मी परत फोन करतो. अर्णव परत फोन करणार, इतक्यात रूमची बेल वाजते. अर्णव दार उघडू लागतो तर ईश्वरी खूप लाजते आणि म्हणते, थांबा सर थांबा, आणि ईश्वरी ही दरवाजा मागे लपते. अर्णव विचारतो, काय झालं लपायला? ईश्वरी सांगते, अहो हे असे तोकडे कपडे घातलेत ना, त्यांच्यासमोर कसं येणार, तुम्ही दार उघडा दार उघडा. अर्णव म्हणतो, गुड गुड, आणि अर्णव दार उघडतो तर हा माणूस चक्क अर्णवच्या हातामध्ये इस्त्री देतो. अर्णव विचारतो, हे काय, मी तुम्हाला ब्लोअर मागितलं होतं, तर हा इस्त्रीने कसे मी कपडे सुकवणार? हा माणूस म्हणतो, सर आमच्याकडे हेच अवेलेबल आहे, तेच आणलंय. ईश्वरी म्हणते, सर होईल ॲडजस्ट, होईल ॲडजस्ट. अर्णव म्हणतो, तू थांब मिस इंदोर, कसं होणार आहे ॲडजस्ट? इस्त्रीने कुणी कपडे सुकवले होते का? आपल्याला ब्लोअर हवं आहे, ड्रायक्लीन हवं आहे. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही त्याला जाऊ द्या, मी बरोबर कपडे सुकवते. अर्णव म्हणतो, ठीक आहे. अर्णव या माणसाला थँक्यू म्हणतो. हा माणूस स्माईल करून निघून जातो. अर्णव दरवाजा बंद करतो आणि मग ईश्वरी अर्णवला म्हणते, सर द्या तुम्ही माझ्याकडे, मी तुम्हाला इस्त्रीने ही साडी सुकवून दाखवते. अर्णव म्हणतो, तू थांब, तुला बरं नाही आहे ना, मी इस्त्री करतो. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. अर्णव एकीकडे प्लग करत असतो. ईश्वरी म्हणते, सर एवढ्या लांब वायर येणार आहे का? अर्णव म्हणतो, चेक तर करू दे, मी काही ते कायम नाही येत. आणि मग अर्णव दुसऱ्या बाजूने पाहतो तर दुसऱ्या बाजूने तेथे जागा असते. अर्णव त्या बाजूने इस्त्रीचा प्लग लावतो आणि ईश्वरीला म्हणतो, बाजूला सरक. ईश्वरी चिडून म्हणते, सर तुम्ही हे प्रेमाने सुद्धा म्हणू शकतात. अर्णव म्हणतो, मिस इंदोर बाजूला सरकतेस का? ईश्वरी म्हणते, हो, आणि ईश्वरी बाजूला जाते. अर्णव ही साडी इस्त्री करू लागतो. तर दुसरीकडे मिसेस देशमुख या आयोजकावर खूप चिडते आणि त्याला विचारते, तुम्ही अजून ही स्पर्धा सुरू का केलेली नाही आहे? तर हा आयोजक म्हणतो, मॅडम कशी स्पर्धा सुरू करणार? तुम्ही न्यूज नाही पाहिली का? किती पाऊस होतोय मुंबईत, अख्खी मुंबई ठप्प पडली आहे, त्यामुळे स्पर्धा सुरू करणं शक्य नाही आहे. देशमुखबाई चिडून विचारते, अशी कशी स्पर्धा सुरू करणं शक्य नाही आहे? तुम्हाला मी खूप पैसे मोजलेत बरं का, आणि ईश्वरी आणि अर्णव या पावसामुळेच येथे पोहोचू शकले नाही आहे, आणि यापेक्षा जास्त चांगली संधी आपल्याला मिळणार नाही त्यांना या स्पर्धेबाहेर काढण्याची. त्यामुळे लवकरात लवकर ही स्पर्धा सुरू करा. तर हा आयोजक सांगतो, मॅडम ते शक्य नाही आहे. मीडियाची अनेक लोक, अनेक स्पर्धक, आपले जजेससुद्धा पावसात अडकले आहेत, कुणी येथे पोहोचलंच नाही आहे, मग त्यांच्याशिवाय ही स्पर्धा कशी सुरू करणार? आणि आता माझासुद्धा नाईलाज झाला आहे, मी ही स्पर्धा सुरू करू शकत नाही. मिसेस देशमुख चिडून म्हणते, तुम्हाला मी शेवटचं सांगते, अर्णव आणि ईश्वरी येथे येऊ नये यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत, खूप पैसा खर्च केला आहे, आणि जर तुमच्या चुकीमुळे ते वेळेवर या स्पर्धेत पोहोचले आणि त्यांनी स्पर्धेत भाग घेतला ना, तर मग त्याचे परिणाम तुम्हालासुद्धा भोगावे लागतील, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून मिसेस देशमुख या आयोजकालासुद्धा धमकी देते आणि तेथून निघून जाते. हा आयोजक विचार करतो, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या बाईला मदत करायचा विचार केला. आयोजकसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो आणि इकडे अर्णव हा चक्क ईश्वरीच्या साडीला इस्त्री करून देत असतो. ईश्वरी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. अर्णव विचारतो, काय पाहतेस माझ्याकडे? ईश्वरी त्याला म्हणते, सर मला नव्हतं वाटलं की सात्विक फॅशनच्या द ग्रेट अर्णव राजशिर्के यांना इस्त्रीसुद्धा करता येत असेल. अर्णव हसू लागतो. ईश्वरी म्हणते, आणि द ग्रेट अर्णव राजशिर्के माझ्या साडीची इस्त्री करून देत आहे, याचा अर्थ मी कुणीतरी नक्की स्पेशल असेल ना? अर्णव स्माईल करतो आणि म्हणतो, आहेसच. ईश्वरी विचारते, सर काय बोललात? अर्णव म्हणतो, मी काही नाही बोललो. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही आता काहीतरी बोललात जेव्हा मी विचारलं मी स्पेशल आहे का? अर्णव म्हणतो, अगं काही नाही बोललो. ईश्वरी पुटपुटते, मनात तर आहे पण कधीच सांगणार नाही.
पण अर्णव मला स्पेशल आहेस असं बोलला हे ऐकून ईश्वरी खूप खुश होते, तिला आनंद होतो. आणि इकडे मामा आणि आकाश आयोजकांच्या केबिन बाहेर येतात. तेव्हा सगळेजण विचारतात, काय झालं, मिळालेत का पासेस, मिळालेत का पासेस? परंतु मामा सांगतो, नाही मिळाले. आम्ही पासेस मागायला जातो आणि ते आमच्या तोंडावर नियम फेकून मारतात. काय करावं ते कळतच नाहीये. आकाश सांगतो, हो ना, ते पासेस देतच नाहीये. आता दादा आणि वहिनी आल्यावर पुन्हा एकदा मोठा गोंधळ होणार. अंजली म्हणते, पण आपले सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत ना, मग ते पासेस देण्यासाठी का इतका त्रास देत आहे? सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला असतो की ते असे का करताय. आणि तेवढ्यात मिसेस देशमुख तेथे येते आणि विचारते, काय झालं, तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे लटकलेले का आहेत? अर्णव आणि ईश्वरी अजून आले नाहीत का? सगळेजण मिसेस देशमुखकडे पाहून तोंड वाकडं करतात. मिसेस देशमुख म्हणते, माझं आयोजकांशी बोलणं झालेलं नाहीये, पण मला असं वाटतंय की त्या दोघांनी माघार घेतली आहे. सगळेजण खूप चिडतात. मिसेस देशमुख म्हणते, जाऊ द्या, बरं झालं माघार घेतली आहे. उगाच हरल्यावर सगळ्यांसमोर माना खाली घालण्यापेक्षा माघार घेतलेली बरी. आकाश चिडून म्हणतो, मिसेस देशमुख, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलंय की माझा दादा आणि वहिनी येथे वेळेवर पोहोचतील, कॉम्पिटिशनमध्ये भागसुद्धा घेतील, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर नम्रता म्हणते, आणि कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण इशू आणि जीजू हे दोघे माघार घेणाऱ्यातले नाही आहेत. ते कधीही हार मानत नाही. आणि आता थोडं पाऊस सुरू आहे ना, म्हणून त्यांना यायला उशीर होतोय, पण ते वेळेत येथे पोहोचतील, स्पर्धा खेळतील सुद्धा आणि स्पर्धा जिंकतील सुद्धा, हे तुम्ही लक्षात ठेवा. नम्रताच्या तोंडून हे डायलॉग ऐकून खरंच खूप आश्चर्य वाटतं, कारण आजकाल नम्रताला अर्णव आणि ईश्वरीची ॲलर्जी झाली आहे. मीच जिंकणार, मीच कशी भारी, हेच तिच्या तोंडून ऐकण्याची सवय लागली आहे. त्यामुळे सौदामिनीला सुद्धा आश्चर्य वाटतं. सौदामिनी म्हणते, कॉन्फिडन्स चांगला असतो, पण ओव्हर कॉन्फिडन्स थोडा वाईट असतो. मला नाही वाटत की आता ईश्वरी आणि अर्णव येथे पोहोचतील, आणि जरी ते पोहोचले तरी त्यांना स्पर्धेचे पासेस मिळणार नाही, कारण त्यांच्याकडे आता वेळच नाही आहे. आकाश आणि नम्रताला पासेस मिळालेत, परंतु त्या दोघांना आयोजक काही पासेस देणार नाही. त्यामुळे ते जरी पोहोचले तरी त्यांना स्पर्धेमध्ये एंट्री मिळणार नाही. एंट्री मिळणार नाही तर भाग घेता येणार नाही, आणि भाग घेता येणार नाही तर ते जिंकणार नाही. म्हणजे शेवटी सात्विक फॅशन माझ्याच नावावर होणार. मी या कंपनीची एकमेव मालकीन बनणार. अंजली चिडून म्हणते, कसं आहे ना, कॉन्फिडन्स आमच्याकडे आहे, तुमच्याकडे ओव्हर कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडन्स तुम्ही कमी करा. अर्णव आणि ईश्वरी नक्कीच येथे पोहोचतील. तर सौदामिनी म्हणते, कसं आहे ना अंजली, तुझ्या नवऱ्याने केलेली चूक तुझा भाऊ सुधारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला ते जमेल असं मला वाटत नाही आहे. त्यामुळे तू याचा विचार कर की जेव्हा कंपनी माझ्या नावावर होईल तेव्हा तुला किती वाईट वाटेल की तुझ्यामुळे हे सगळं घडलंय. आकाश, मामा सगळे खूप चिडतात. आणि मग सौदामिनी म्हणते, आता तुम्ही ना मनाची तयारी करूनच ठेवा की अर्णव ईश्वरी येथे पोहोचणार नाही, तुम्हाला 100 कोटी मिळणार नाही, तुम्हाला तुमचे शेअर्स परत मिळणार नाही, आणि सात्विक फॅशन तुमच्या हातून कायमची निघून जाईल. आजी शांतपणे म्हणते, कसं आहे ना मिसेस देशमुख, मी तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे, मला अनुभवसुद्धा जास्त आहे. एक अनुभवाची गोष्ट तुम्हाला सांगते. दुसऱ्यांचं साम्राज्य उद्ध्वस्त करताना समोरच्या व्यक्तीची ताकद काय आहे याकडे नेहमी लक्ष द्यायला हवं. तुम्ही अनेकांची साम्राज्य उद्ध्वस्त केली असतील, परंतु अर्णवने उभं केलेलं हे साम्राज्य उद्ध्वस्त करणं तुम्हाला जमणार नाही, कारण ईश्वरी आणि अर्णव कधीच असं होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा. सौदामिनी चिडून म्हणते, कोण उद्ध्वस्त होतंय आणि कोण नाही हे थोड्या वेळात कळेलच. असं तोऱ्यात बोलून सौदामिनी तेथून निघून जाते. आजी, अंजली, नम्रता, मामा, आकाश या सगळ्यांना सौदामिनीचा खूप राग आलेला असतो. आणि मग सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की आता पुढे काय होईल. मामा म्हणतो, अरे सगळे तुम्ही काय टेन्शन घेताय, त्या बाईला अशी बडबड करायची सवय आहे, द्या सोडून, नका तिचा विचार करू, चला व्हा रिलॅक्स. अर्णव आणि ईश्वरी येथे पोहोचणार सुद्धा, पासेस मिळवणार सुद्धा आणि जिंकणार सुद्धा. तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्या बाईला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोलून गेली, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळ्या जणांना हे पटतं, पण तेवढ्यात मामाच्या लक्षात एक गोष्ट येते. मामा म्हणतो, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, या सौदामिनीला कसं कळलं की अर्णव आणि ईश्वरीला पासेस मिळालेले नाही आहेत, तिला हे कसं माहीत? आकाश म्हणतो, मी सुद्धा तोच विचार करतोय. आम्हाला पासेस मिळाले, मग दादा आणि वहिनीला पासेस नाही मिळाले, हे तिला कसं माहीत? घरातील सगळ्यांना काहीतरी शंका येते
की नक्कीच यात काहीतरी गडबड आहे. आता काय करायचं हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. अंजली म्हणते, आपण त्या आयोजकांशी जाऊन पुन्हा एकदा बोलायचं का? मामा म्हणतो, ही आयडिया चांगली आहे. आकाश चल, आपण त्यांच्याशी जाऊन पुन्हा एकदा बोलूया. आकाश आणि मामा आयोजकांच्या केबिनमध्ये जातात. आजी, अंजली, नम्रता या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय होईल आणि काय करायचं. मामा आणि आकाश या आयोजकाच्या केबिनमध्ये येतात तर हा माणूस केबिनमध्ये नसतो. आकाश म्हणतो, हा कुठे गेला? मामा म्हणतो, हो ना, वेळेवरच गायब झाला. आता याला कुठे शोधत बसायचं? तेवढ्यात आकाशला तेथे एक फाईल दिसते. आकाश ही फाईल उघडणार तर मामा म्हणतो, अरे काय करतोयस? अशी त्यांची फाईल उघडली आणि ते वेळेवर आले ना तर तुला पण स्पर्धेतून काढून टाकतील. चल आपण त्यांच्या टीमला विचारूया. आकाशला हे पटतं आणि दोघेही रूम बाहेर जातात. आणि इकडे ईश्वरी ही अर्णवच्या विचारातच गुंग असते. अर्णव तिच्याकडे पाहत असतो आणि ईश्वरीला आठवतं की अशाच एका हॉटेल रूममध्ये अर्णवने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं, माझ्याशी लग्न केलं होतं, तेव्हा मला किती मोठा धक्का बसलेला. ईश्वरी याच विचारात गुंग असते. अर्णव विचारतो, मी सिंदूर कसला विचार करतेयस? ईश्वरी त्याला सांगते, सर तुम्हाला आठवतंय का, अशाच एका हॉटेल रूममध्ये तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. अर्णव सांगतो, मला आधीच आठवलं होतं, पण तुला तेव्हा ते आवडलं नव्हतं ना, म्हणून मी तो विषय नाही काढला. तेव्हा तू किती चिडली होतीस माझ्यावर आणि तू ते लग्न स्वीकारलं सुद्धा नव्हतं. आठवतंय ना तुला? ईश्वरी सांगते, हो आठवतंय ना, तेव्हा मला तुमचा राग आला होता, पण नंतर माझे सगळे गैरसमज दूर झाले आणि मग आता तर मी तुमच्या आणि ईश्वरी बोलायचं थांबते. अर्णव विचारतो, काय बोललीस तू? ईश्वरी म्हणते, कुठे काय, काही नाही बोलले. अर्णव म्हणतो, नाही नाही काहीतरी बोललीस तू, आता तर मी तुमच्या प्रे असं काहीतरी बोलली तू वरून. ईश्वरी म्हणते, ते प्रेसकडे लक्ष द्या, दुसऱ्या गोष्टीत लक्ष देऊ नका, कॉन्सन्ट्रेट करा, असं मी म्हणत होते. असं म्हणून ईश्वरी खूप लाजते, हसते. अर्णव ईश्वरीचा डायलॉग मारतो, मनात आहे पण बोलणार नाही, मनातच ठेवणार. ईश्वरी खूप लाजते. अर्णव तिच्याकडे पाहतो, ईश्वरी त्याच्याकडे पाहते. दोघे एकमेकांकडे पाहत असतात, हसत असतात. बॅकग्राऊंडमध्ये पुन्हा एकदा तू हिरे माझा मितवा हे टायटल सॉन्ग सुरू होतं. फ्रेंड्स, ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना कधी आय लव्ह यू म्हणणारे देव जाणे. मालिकेच्या सुरुवातीपासून दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आता तर लग्नसुद्धा झालं आहे. एकमेकांबरोबर झोपतात, मिठी मारतात, सगळं करतात, परंतु एकमेकांना आय लव्ह यू काही म्हणत नाही. पुन्हा पुन्हा संधी येते, पण मी नाही तू हे करण्यातच त्यांचा पूर्ण वेळ जातोय एवढं मात्र नक्की. दोघे एकमेकांकडे पाहत असतात, हसत असतात, लाजत असतात, पण आय लव्ह यू काही म्हणत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. जवळपास मागील 8 दिवसांपासून ईश्वरी आणि अर्णव स्पर्धेच्या ठिकाणी जायला निघालेले आहेत, पण अजून पोहोचले नाही आहे. तिकडे रमाकांत हा उदयकांत आणि वल्लरीच्या तावडीतून सुटला होता. वल्लरी उदयकांत 8 दिवसांपासून त्याचा पाठलाग करत होते, पण तोही काही सापडत नव्हता. शेवटी थोडी गोष्ट पुढे गेली आहे. आता अर्णव आणि ईश्वरीसुद्धा या हॉटेल रूममधून बाहेर पडतील, स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतील असं वाटतंय. आणि रमाकांतसुद्धा उदयकांत आणि वल्लरीच्या तावडीत सापडला आहे. त्यामुळे आता ही मालिका पाहायला आणखीन मजा येईल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतील. तेव्हा सौदामिनी देशमुखशी त्यांची भेट होईल. अर्णवचा सूट बूट तोच असेल, पण ईश्वरीची साडी चेंज झाली आहे. आता ईश्वरीने नवीन साडी घेतली आहे असं दिसतंय रस्त्याने एखाद्या दुकानात थांबून. तेव्हा सौदामिनी त्यांना म्हणेल, तुम्ही दोघे येथे पोहोचलाय, परंतु तुम्ही काहीही स्पर्धा जिंकू शकणार नाही. अर्णव मिसेस देशमुखला ठणकावून सांगेल, ही स्पर्धा आम्हीच जिंकणार. ईश्वरी सुद्धा तिला ठणकावून सांगेल की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही येथे पोहोचलो आणि ही स्पर्धा आम्हीच जिंकणार. सौदामिनी चिडून म्हणेल, प्रयत्न करून पहा, पण ही स्पर्धा तुम्ही काही जिंकू शकणार नाहीये. पण ईश्वरी आणि अर्णव तिला ठणकावून सांगतील, स्पर्धा आम्हीच जिंकू. त्यामुळे सौदामिनी तोऱ्यात तेथून निघून जाईल. अर्णवला खूप राग येईल. ईश्वरी अर्णवला समजावून सांगेल, सर ही बाई खूप डेंजरस आहे, आपण स्पर्धा जिंकू नये, त्यामुळे कुठल्याही पातळीला जाऊ शकते. अर्णव म्हणतो, हो खरं आहे तुझं. मग आता ईश्वरी आणि अर्णव हे स्पर्धेच्या ठिकाणी तर पोहोचलेत, ते स्पर्धा जिंकू शकतील का?
कशी असेल ही स्पर्धा, आकाश आणि नम्रता काय करतील, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.